आमच्या लग्नाला 6 महिने तर झालेत, पण आम्हाला ज्या गिफ्ट्स मिळाले, ज्या इथे छान अशा फ्रेम्स आम्हाला मिळाले, तर आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहे फ्रेम्स. तर हा जो ब्लॉग आहे तर खूप मोठा पण होऊ शकतो, तर म्हणजे खूप लेंदी होऊ शकतो, तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा. ओके, तर मी एक एक 1 बाय 1 तुम्हाला दाखवणार आहे. म्हणजे माझी वाईफ दाखवणार आहे, प्राची दाखवणार आहे. फॉलो नसेल केलं तर फॉलो करून घ्या मित्र. ओके, ही बघा, ही फर्स्ट फ्रेम आहे. ओके, ही आमच्या लग्नात लावलेली होती स्टेज जवळ, तर ही लग्नातच आम्हाला मिळाली होती. तर ओके, दुसरं दाखवू, दाखव करा. आणि दुसरं श्री गणेशा, हे बघा, पहिला प्रत्येक कार्याला, शुभ कार्याला सुरुवात श्री गणेशापासून केली जाते, म्हणून आमच्या लग्नाला आम्हाला आशीर्वाद द्यायला गणपती बाप्पा आलेले आहेत. ओके, तर खूप असं तुम्हाला माहितच आहे, आता गणेश चतुर्थी पण आहे. ओके, आता सेकंड फ्रेम दाखवणार आहे. आणि ओके, राधा कृष्ण, वाव, किती भारी फ्रेम आहे बघा, एक नंबर फ्रेम आहे. असं वाटणार आहे आपण राधा कृष्ण मध्येच आहे, सोबतच आहे. हे बघा, बासुरी वाजवताना. ओके, चला आता अजून अजून जी शेवटची फ्रेम आहे ना, मी तुम्हाला दाखवणार आहे. शेवटची फ्रेम एक नंबर फ्रेम आहे. ओके, खूपच सुंदर फ्रेम आहे शेवटची. तर ही बघा, अरे भाई साहब, किती भारी आहे. खूप जास्त मोस्ट व्हायरल फ्रेम, मोस्ट व्हायरल फोटो इमेज जे तुम्ही म्हणणार ते, तर हे खूप जास्त व्हायरल आहे. ओके, बघा किती छान असेल. तुमच्या घरात पण असेल, मे बी असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा. ओके, आणि जी लास्ट मी आता दाखवणार आहे तुम्हाला. ओके, आता लास्ट आणि बेस्ट म्हणजे एक नंबर, जी की आम्हाला सर्वात जास्त आवडलेली आहे. ओके, तर दाखव करा. आणि ओ पैसा, एक नंबर. ही जो फ्रेम आहे ना, बघा किती कला आहे म्हणजे या फ्रेम मध्ये. हे बघा, हे जे डायमंड्स इथं लावलेले आहे, डायमंड्स म्हणजे असे खडे खडे असतात ना ते, कुठले खडे म्हणतात त्यांना, स्टोन असतात. स्टोन्स लावलेत बघा. असं जर हाताने लावलं ना, हात लावलं ना, तर असं स्टोन्स लागतात हाताला, हँडवरती. तर खूपच अशी भारी फ्रेम आहे. खूप छान असं गिफ्ट मिळाले आहेत. हे बघा वरती पण, हे बघा ते दिसतंय तुम्हाला लावलेलं, ती पण एक हँडवर्क आहे. ओके, स्केच आहे. आणि मागे पण, आणि हे तर तुम्हाला माहितच असेल, हे कारण प्रत्येक व्हिडिओ मध्ये येऊनच जातं. ओके, तर यापैकी तुम्हाला कोणती फ्रेम जास्त आवडलेली आहे तर ते नक्की सांगा. आणि लागलं तर तुम्ही स्क्रीनशॉट करून तुम्ही कमेंट मध्ये टाकू शकता मित्र. ओके, तर हा ब्लॉग कसा वाटला, काय वाटला, मला कमेंट मध्ये सांगा. चला सगळ्यांना बाय.